गणपते सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवाम्। वागर्थविव सम्पृक्तो वागर्थप्रतिपत्तये जगदर्पितरो वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो। अखंड शिवनाम सप्ताह अखंडपणे वर्षानुवर्ष चालत आलेले हे परंपरामध्ये आज विशेष करून महाप्रसादाचा दिवस आहे। या प्रसादाचा महिमा आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी शिवभक्त परायण संगमेश्वरजी या ठिकाणी सुंदर रीतीने आपल्या समोर निरूपण केलेले आहे। त्यांच्या दुसरा हे जन्म आहे। पहिला जन्मात जाऊन आले, हे दुसरा जन्म आहे। आणि दुसऱ्या जन्माला भेट देण्यासाठी मी हॉस्पिटलला गेलो होतो। त्यांना आठवण आहे की नाही मला माहित नाही। तर ते अवस्थेमध्ये ते नव्हते। मला वाटत होतं मी एकमेव प्रार्थना त्या ठिकाणी ईश्वराची मी प्रार्थना काय केलं, हे चांगलं हो म्हणून केलं नाही, याने उभा राहून कीर्तन करावं दुबारा म्हणून प्रार्थना केली। बोलण्याच्या अवस्थेमध्ये ते नव्हते। अशा प्रकारच्या गंभीर परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी प्रार्थनाच्या प्रतिफळ आज शंभो महादेवांच्या सानिध्यामध्ये मला आनंद वाटते। कारण योगायोग प्रसादाचा महिमा, प्रसादाचा कीर्तन, प्रसाद ऐकण्यासाठी किंवा प्रसाद सांगण्याकरता सद्गुरु माऊलीच्या सानिध्यामध्ये त्यांना सेवा करण्याचा हे संधी प्रप्रथम कुठं भेटलं ते बी मंगल सांगवी नगरी, मंगल होण्याकरता त्या ठिकाणी। मला वाटत होतं मंगल 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 का ठेवले, बरेचसे सांगवी आहेत। काल सांगून जाऊन आलो, वर्तळ सांगी, बेनट सांगी, थडी सांगी, बरेचसे सांगवी आहेत। परंतु सर्व सांगीमध्ये तुमच्या गावच्या नाव मंगल सांगवी म्हणण्याचा काय अर्थ आहे, कारण काय असेल सांगू का? कारणला निवारण करतो, लक्षात आलं का? एकमेव कारण आहे, या ठिकाणी माऊलीचा जो प्रसादाचा महिमा, प्रसादामध्ये जे सांगितलं लक्ष्मण महाराजजी, त्याप्रमाणे मंगल म्हणण्याचा एकमेव कारण आहे, सर्व समाज मिळून राहतात म्हणून ह्याला मंगल म्हणतात। लहान थोर यारे यारे लहान, लहान थोर म्हणजे छोटे मोठे नाही, लहान थोर म्हणजे गरीब आणि श्रीमंत। लक्षात आलं का? त्याच्यामध्ये लहान बी आलं, मोठं बी आलं। लहान थोर सर्वांना समान या ठिकाणी बघा किती, आम्हाला दोघांना सोडून कोणाला बी खुर्ची नाही, समान हक्क देतो। समानता पाहण्यासाठी आम्हाला कुठं जावं लागेल? मंगल सांगवी नगरी जावं लागेल। कारण साय भाऊ एकमेका भजू कैलास नायका। आणि तेवढंच नाही, अशा प्रकारचे समाज एकत्रित राहून एवढा मोठा भरपूर संख्यानं भक्तगण किती निवांत बसून ऐकतात। हे आहे गुरुचा महिमा, हे आहे गुरुचा प्रसाद, जो एकदम सायलेंट मध्ये ज्यावेळेस तुम्ही श्रवण करता समजून घ्यायचं तुम्हाला प्रसाद भेटलेले आहे। संशय नाही, निसंशय। कारण एवढं एकाग्र चित्ताने विचलित न होता क्षीर सिंधू तीरी चातकाची राणे तरी मेघाविणे
तृषाकांत चातक पक्षी सारखं तोंड आ करून, तुम्ही तोंड आ केलं नाही, कान आ करून बसला, हा? कान उघडून बसलेले आहे, तोंड उघडून नाही. पक्षी तोंड उघडून बसलेले आहे. कशा करता? स्वाती नक्षत्राचा पाऊस तोंडात पडावा म्हणून. त्याप्रमाणे आज आनंदाचा क्षण आहे. प्रतिवर्ष गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये अनेक भाविक भक्त त्यांच्या अडीअडचणी दूर करून घेण्याकरता धावा घेत असतात. श्रद्धावान लभते ज्ञानम असा म्हटल्याप्रमाणे एक 2 वर्षापूर्वी की गेल्या वर्षी मला माहित नाही, तर धावता भेट भागंबागी जास्त असते आपल्याला. धावता धावता भेटणारे काही लोक असतात आणि धावताना ज्यावेळी आपण धावतो त्यावेळेस साधून घेतात. काय काय लक्षात आलं? साधून घेणारे काय निवांत बसून साधून घेत नाही, अर्जंट मिळते. जाता जाता अर्जंट मिळू शकते. तसा एक भक्त आता आढळला होता इकडे, मागे की पुढे की मला माहित नाही, आठवण राहिलं नाही. तर आप्पा 3 मुली आहे की किती हे मुली आहे म्हणले तुम्ही? 3 मुली का? 3 मुली आहे, परंतु एक रुद्राक्ष द्या मला, त्याचं नाव मी रुद्राक्ष म्हणून ठेवतो म्हटले. तर भक्ती प्रधान आहे आणि ज्यावेळी नितांत आपण भक्ती बाळगणार आहोत, निष्ठा ठेवणार आहोत, त्या निष्ठेचे प्रतिफळ खरोखर लेकरू जन्म घेतलं आणि त्याचे नाव रुद्राक्ष म्हणून ठेवलेले. काल मला घेऊन गेले होते दर्शनासाठी, सकाळी भेटले होते तिथं. त्यांना मी असं झालं म्हटलंय, तर त्यांना हे मुलगा झालेला आहे. सगळे मुलगा मागू नका, मुलगी हो काही. मुलीचं संख्या भयानक कठीण आहे आजकाल. पूर्वी मला विचारण्याकरता मुलीला घेऊन आई आणि सून, सून नाही आई घेऊन येत होते. सून म्हणजे लग्न झाल्यावर, आई म्हणजे लग्नाच्या अगोदर. लग्नाच्या अगोदर मुलीला घेऊन आप्पा थोडं बघावं, बळ बघा. 3-4 वर्ष झाले, पाहू लागलो, कुठं जमत नाही, कुठं जमत नाही. आता थोडं उलटा झाले. आता मुलाला घेऊन येवलेले आहे, आप्पा थोडं बघावं, थोडं बघा. हा, कुठं जमत नाही. 32 सोमवार झाले, 35 सोमवार झाले, परवा 45 सोमवारच्या पोराला घेऊन आले. 45 इयर्स जमत नाही. अवघड आहे. हिसाब घातला असलं तर 75% मुली आहे, 100% मुलं आहेत. 25 मुली कमी पडू लागले. टेन्शन घेऊ नका, मुली असलेले पैसा देऊन तुम्हाला घेऊन जाणार. लक्षात आलं का? परवा कपिलधार वाडीला मी गेलो होतो, दर्शन घेतले. आप्पा कुठं जमत नाही, जमत नाही. जमून घेऊ कसं तरी म्हटलं. नाही, मी 5 लाखाला बोली केलो होतो. काय त्या मुलीला करून घ्यावं म्हणून 5 लाखाला. मी घडलेली घटना बोलतो तुम्हाला. आणि ते कपिलधारला जाता वेळेस उजवीकडे हॉटेल आहे, राणी म्हणून दिदी राहते. ते मन्मथ मौलीवर भयानक श्रद्धा असणारे माय. म्हटलं तर काय झालं मग? दुसऱ्याने 7.5 लाख रुपये घेऊन गेले. 2.5 लाख वाढविले. ज्या ठिकाणी मी पाहतो त्या ठिकाणी अजून 2 लाख रुपये जास्त दिले ते घेऊन चालले. बघा मुली असलेले किती खुश राहावं आता. हा, आता तुम्हाला पहिले अनंतपाळ शिरूरचे सांगवे अप्पा तुम्हाला काय म्हणत होते? हुंडा घेऊ नका, घेऊ नका, घेऊ नका म्हणत होते. आता विपरीत काळ झाले, उलटा झाले. आता घेऊ नका म्हणायचं कुठं गेलं, आता देऊन या म्हणायचं पाळी आलेले. तर अशा प्रकारच्या एक निष्ठेनं श्रद्धेनं आपल्याला ज्यावेळेस नतमस्तक होतो
त्यांच्या मनोकामना बहिरंगाचा तर पूर्ण होणार आहे. आता आज तर गुरुमाऊलीचा प्रसाद आहे, प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. प्रसाद म्हटलं बराच दिवसापासून जो आपला काम झालेले नाहीये आणि ते काम एखादे झाला, गुरुचा प्रसाद भेटला आपण म्हणतो. याला प्रसाद म्हटलेले नाही. म्हटलं असो, प्रसाद म्हणून समजून घेऊया. परंतु आपला खरा प्रसाद कोणती आहे? आपला खरा प्रसाद ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये भांडण करण्याची इच्छा संपून जाते, एकदम तुमच्या दृष्टी समदृष्टी होऊन जातात, त्यावेळेस समजून घ्यायचं तुम्हाला प्रसाद भेटले. संपूर्ण विकार नष्ट व्हायला पाहिजे. हा नुरे सुख अक्षयी घेईल, त्यावेळी आपण सुखी होऊ शकतो. प्राप्त जसं प्राप्ती होणार आहे त्याप्रमाणे प्राप्ती जसं जसं आम्हाला प्राप्त होणार आहे तसं तसं आम्हाला टेन्शन वाढणार आहे. टेन्शन कधी कमी होणार नाही. म्हणून आतला जो गडबड आहे, आतला जो गोंधळ आहे, ते गोंधळ दूर करण्याकरताच गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वादाची गरज आहे. बघा कसं प्राप्त होतो, कसा नष्ट होतो तुम्हाला सांगतो. कसा नष्ट होतो? फक्त संगतीमुळं चांगलं बी होऊ शकते, संगतीमुळं वंगळ बी होऊ शकते. काय प्रूफ आहे महाराज? मी प्रूफ असल्याशिवाय मी बोलत नाही. माझा पुस्तक मधलं कमी आहे आणि प्रमाण माझ्या समोर घडत असलेले गोष्टी मी जास्त बोलत राहतो. तसं प्रूफ सांगत बसलं तर भरपूर आहे. सार सज्जनर संग भेसु कंडय्या, दूर दुर्जनर संग भंगवಯ್ಯ, ಸಂಘಗಳೆರಡುಂಟು ಒಂದು ಹಿಡಿ ಒಂದು ಬಿಡು, ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗನ शरणरू. महाराज बोलले होते मला व्यायाम छान होते इथं. कसं नाही तर असं मला तर व्यायाम होत नाही म्हणून हे गुचेरी केले. महाराजांचा बी व्यायाम यावा, आमचं बी काम बघा. लक्षात आलं का? ठीक आहे. तिकडी बी बघावं लागते, इकडे बी बघावं लागते. वाढणारा माणूस तिकडे बघत वाढला तर ताट मध्ये पडत नाही ती. म्हणून एक घास तुम्हाला खाऊ घालतो, एक घास त्याला खाऊ घालतो. इकडे पाहिल्यानंतर इकडीच द्यावा लागेल ना. लक्षात आलं का? ठीक आहे. दोन संगती आहे. एक संगती भयानक गोड आहे, एक संगती फार अवघड आहे. एक संगती गोड आहे परंतु तुमच्या जीवनाला सत्यानाश करणारा संगती आहे. गोड असलेली संगती. गुटखा गोड, तंबाखू गोड, माल गोड. गोड नाही, कडू आहे परंतु घेतल्यावर त्याला गोड. महाराज तुम्हाला काय माहिती? लय हुशार लोक आहेत हो. काय सांगावं, कडू असलेले तुम्हाला कळालं म्हणजे तोंड वंगळ करतात म्हणून आणि कडू म्हणतो त्याला लक्षात. तरी सुद्धा त्यांना घेतल्यानंतर एक अवस्था त्याला निर्माण होत असते. म्हणून जे तुम्हाला सुखदायी तुम्हाला वाटते, तुमचा सत्यानाश करणारा माणूस तुम्हाला कधी शिवे देत नाही. लक्षात घ्या तुम्ही. तुमचा बर्बाद करणारा माणूस कधी तुमचं स्तुती करत नाही. आईच्या गोष्टी गोड वाढते की काही बाईच्या गोष्टी गोड वाढते? 11 पर्यंत आईचं वाटते, 12च्या नंतर बाईचं वाटते. लक्षात आलं का? म्हणून आईच्या गोष्टी गोड वाटत असेल तर बाईच्या गोष्टी ऐकून आई वडिलाला कशाला ढकलत होते, दूर कशाला ठेवत होते? तर सांगायचं म्हणजे तुम्हाला दुसंगतीमुळं दुर्गुण निर्माण करण्याचा जो अवस्था त्या ठिकाणी निर्माण होणार आहे
आणि देणारा माणूस पहिला फुक्कट देतो. बिडी, तंबाखू, गुटखा, सिगरेट काही बी देतो, फुक्कट देतो पहिला, तुम्हाला सवय लागेपर्यंत. नंतर बी देतो का? तुम्हाला ज्यावेळी अवस्था पक्का झाल्यानंतर जे म्हणतो आता मजबूत झाले व्यसनाला, आता काही टेन्शन मला नाही म्हणून मोकळं सोडून देतो. त्याला स्वतः होऊन जावं लागते, स्वतः होऊन खावं लागते. नाहीतर आम्ही सकाळी सकाळी कुठं ते 2 खांबापर्यंत घेऊन गेले. मला थोडं बाजूला जायचं होतं, जाऊन बघतो तिथं दारूचा बॉटल पडलेले. मी म्हणलो इथं एवढं लांब कशाला? माळावर हो, माळ भरून तेच. मी म्हटलं इथं कशाला एवढा लांब पडले, ह्याला कशाला विचारावं म्हणून काही विचारलं नाही. म्हणजे तेवढा लांब लांब मजबुरीला जावं लागेल त्याला. लक्षात आलं का? तर अशा प्रकारच्या संगतीमुळं आमचा सत्यानाश होते. आणि ज्या वेळे सद्गुरुनाथांचा प्रसाद भेटल्यावर, उपदेश भेटल्यानंतर, अवगुणाला शिवे देते आई, सद्गुणाला शृंगार करते, तुमच्या अवगुणाला शिवे देते. परंतु आमच्या अवगुणाला शिवे दिल्यानंतर आईचं गोड वाटत नाही बोल. म्हणून आपल्या संगतीत काही भक्त प्रतिवर्षी येतात. यावर्षी या मंगल सांगवी नगरी काही भक्त आपल्या संगतीत म्हणजे पदयात्रेच्या माध्यमातून आपल्या सेवेमध्ये तत्पर राहिले. परंतु त्यांचा सत्कार करावा आणि त्यांना अपमान केलेवानी होते, ते बी मुश्किलच आहे. लक्षात आलं का? बघा एवढ्या लोकांमध्ये महाराज मला सांगून टाकले असं नको, त्यासाठी त्यांना सत्कार लपूनच करतो मी. ते लपून ते लपत नाही ते गोष्टी, परंतु मला उघड त्यांच्या या ठिकाणी करायचं नाही. ते 11,000 रुपये गेलेत ना आपले, कोणते गणेशजी 11,000 रुपये दिले. एक माणूस असाच 11,000 रुपये दिला. म्हणजे त्यांना मी सांगत नाही की 11,000 द्या म्हणून, परंतु ते मी मला कशासाठी? वाढदिवसासाठी म्हणलं. कशाची वाढदिवस? दारू सोडलेले वाढदिवस. वा रे वा. मग केव्हा सोडला? 4-5 वर्ष झाले माझी, नाहीतर वर्षाला 5-50,000 रुपये बर्बाद होऊन जात होतं. परंतु तेच 11,000 रुपये तुम्हाला देणगी द्यायला काय कमी आहे? तर त्या ठिकाणी आमच्या नावानं एक दिवस दारू सोडलेले दिवस म्हणून तिला दान करतो म्हणून त्या ठिकाणी वाढदिवस साजरी करते. ते केक वगैरे घेऊन येते होते सोडलेले दिवस म्हणून. तसा कोणी असेल तर या सप्ताहामध्ये साप होण्यासाठी संकल्प करायचा. आजपासून या मंगल सांगवी नगरात पाऊल ठेवायचं असेल तर आपल्या हातामध्ये गलित वस्तू राहू नये, अशा प्रकारचे संकल्प बाळगा. अजून शोभा वाढेल. सोने पे शृंगार परवा कालच मी काढलो. एक 16% एक शृंगार आहे. हे दोघांच्या लग्न लागलं. 16% अजून शृंगार आहे. मला माहिती दिली आपण 2 गोष्टी बोला. काय बोलायचं आहे हो? सोना बी आहे आणि शृंगार बी आहे. सोना असल्यानंतर शृंगार बी आहे. दोनों मिसळल्यानंतर काय बघायचंय? भारी आहे म्हटलं. तसा मंगल म्हटल्यानंतर सुमंगल बी व्हावं या ठिकाणी, अमंगल बिलकुल राहता कामा. किती आनंदाचा क्षण आहे बघ, किती समाधान बसलं. आता दिवसभर बोललो तरी मला काही टेन्शन नाही, एकदम शांत बसलो. गिरेकी होत असलं तर दुकान बंद करतात का कोणी? होय, गिरेकी भरपूर बी चालू आहे त्यावेळी थोडं बंद करतो. जेवण करू, जेवण राहू दे, नाश्ता राहू दे, पहिला आमचा गिरेकी करू. माझा गिरेकी इकडे बी भरपूर आहे, इकडे बी भरून भरून आहे. म्हणून घरामध्ये मंगल होण्याकरता यांच्या घरी जाऊन आलो. किती आनंद वाटला मला, फार समाधान वाटलं यांच्या घरी. काय ना तुमचं? विक्रमजी घरी गेलो.
तुमच्या गावचं तुम्ही सांगतो, तुम्ही कुठं कुठं घरी गेल्यानंतर मी विचार केला काय काय आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. खुशीनं ते बोलले. आणि आजोबा बी होते. आता हे बाजू असलेले आमचे सरपंच साहेब म्हटलं आता आपा हे सगळं एकत्रित कुटुंब आहे बघा. हा भरपूर आहे परंतु एकत्रित आहे. तिथं महादेवाचा बी हे बी केले त्याने, हा मंदिर, पाणी बी नव्हतं त्या ठिकाणी, पाणीचा व्यवस्था. आणि काल परवा दिवशी तर त्यांच्या प्रसादाची व्यवस्था होतं त्या ठिकाणी. तर फार आनंद वाटला. आणि मग काय सगळं समाधान, मंगल आहे म्हटलं, मंगल आहे, समाधान आहे. सर्व मिळून एक ठिकाणी राहून आनंद मांडणारे या कलियुगामध्ये फार कमी आहे. यांना हुडकावं लागते अशा लोकांना, लक्षात घ्या. म्हणून घरी येणारे जो व्यक्ती आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या सोबत मिसळून राहणे फार कठीण आहे. तिथं जे दृश्य पाहिलं त्यांना त्या घरामध्ये आनंद वाटला. एक दिवस पहिले एक महिना दीड महिन्यापूर्वी मी आलो होतो. थोडं माझं बी गळा बसला होतं बाईसारखं, तुझ्यासारखं गळा बसला होतं माझं. आता जिंदा 23 माता द्या म्हटलं तर त्यांनी एक मोठं बॉक्सच दिले. ते अर्ध बी खाल्ला नाही, बॉक्स तसंच राहून गेले. आता ह्याचं काय करावं, काय नाही मालिश करून या म्हणले. लक्षात आलं का? जिंदा करून टाकते, जिंदा 23 माता. 23 माता म्हणजे जादू, जिंदा जादू. कसं सेवेमध्ये भरून भरून सेवा बघा किती किती घातले मला. आता मी काढतो मला तर सरपंच साहेब म्हणजे राहू दे, आता तिथपर्यंत राहू दे म्हणले. कितीतरी सत्कार, कितीतरी आनंद, कितीतरी समाधान, कितीतरी आपुलकी. मला वाटते तुमचा सांगवी सोडून जाऊच नाही. महाराज म्हटले बरे 2-2 दिवस मुक्काम, कसं महाराजांचं अर्धा तास वेळ मिळत नाही. खरं म्हणजे आमच्या तमलूरच्या यात्रा सोडून तुमच्या गावामध्ये मी मुक्काम करतो प्रतिवर्ष. चंदा करायचं मी विसरून जातो तमलूर मध्ये, चंदासाठी जायला गेलो. आता प्रत्येक घरला मला विजिट द्यावा लागते, प्रत्येक घरला मला जावं लागते. गेल्या वर्षी मी म्हटलं तुमच्या गावात ते येतच नाही, कारण मंगल सांगवीमध्ये मंगल मंगल आम्हाला सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी मंगल आहे. मी येत नाही म्हटलं तर त्याने एक नवीन सिस्टम काढले, घोड्यावर बसून या चंदा मागायला. पहिले घर घर येणं लागतं, इथंच या इथंच या. काय काय लोक म्हणतात घर 1 किलोमीटर असताना आपण इथंच आहे, 2 घर ओलांडले की झालं. आता 2 घर कुठे गेले की पुरं गाव निघून जाते, त्यांच्या घर येते. तर अशा प्रकारची भक्ती निष्ठा बाळगणारे भक्त असतात. म्हणून सगळ्यांचं मन आपल्याला जिंकावं लागतं. त्याप्रमाणे कितीही बोललं तरी सुद्धा कमी आहे. तर अजून काही गोष्टी सांगणार होते, परंतु अजून काही आपल्याला अजून भरपूर पुढे बोलायचं आहे. तरी घरात मंगल, घरच्या गल्लीमध्ये मंगल, गल्ली सोडून गाव जवळ आल्यानंतर मंगल, परिवारामधील मंगल, सगळे मिळून ज्यावेळी एक ठिकाणी बसतो सर्व मंगल, सर्व मंगलच मंगल. गेल्या वर्षी म्हटलं सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होई रे. जिस पिता ने जन्म दिया है उसका मंगल होई रे. किती शांत बसून सगळे ऐकतात, इसका मंगल होई. हे गाणं म्हणणारे किती छान गाणं म्हटले, लक्ष्मी दिदी. हे वाजवणारे असं वाजवले, त्याला वाटलं आता महाराजाचं प्रवचन म्हणून काढून गोंडाळून ठेवून टाकली, त्याला माहिती. बाप बेचारा त्याला धरून बसला. मला साथ देणारे कमी राहतात, त्याला माहिती राहत नाही ना आता महाराज भजन घेतील म्हणून. पुढच्या वेळेला काढू नको बेटा, हा पुढच्या वेळेला ठेवून घे. ते पीठ वाढला तरी वाढला, काही चिंता करू नको, तर नवीन पीठ लावून टाकतो. असो, फार सुंदर वादक मंडळी, छोटे छोटे होते. गेल्या वर्षी होते घेणं होती की ते होते की ते होते, छोटे छोटे होते. आंबडत न होता
असा आता बंद कर रे बेटा मला तर बंद करायला तयार नाही, एवढा भारी वादक त्या ठिकाणी आपल्या या गावामध्ये तयार झालेले आहेत. आणि अशा प्रकारच्या कलाकार मंडळी एकमेकाशी. आणि यावर्षी पदयात्रामध्ये एक नवीन खेळ हे रचिले होते आमचे हनुमंतराव आणि हे आपले नागेशजी. ह्या दोघांना मी ओळखलंच नाही. ते कोण आहे कुठून आले मला काही पत्ता लागला नाही. पुरा काळा भोर हे बडून घेतले, काजळ काजळ बडून घेतले, काय पत्ता नाही. आणि ज्या घरामध्ये मला राहायचं होतं त्या घरातले सुद्धा बघण्यासाठी आले होते. छोटे छोटे 2 लेकरं होते आणि हे 2 सोंगाडे घेऊन आले तर चरारा चिरकले ते 2 लेकरं. चिरकलं तर काय झाले ते मला जाऊन पूजा पाठ करायचं होतं. आता लेकराचं अवती बसले, काय झालंय हिवताप आले लेकराला. मग कस काय तिथं ते राक्षस आले होते बघा 2, ते बघून हिवताप आले. इतकं सुंदर मी सुद्धा ओळखलं नाही. त्याप्रमाणे अजून एक आमच्या हनुमंतरावला तर एक गडी आहे की काही बाय आहे की काही पत्ताच लागत नाही. हनुमंतराव दादा फार सुंदर ते प्रदर्शन करत राहतात. तंबूर मध्ये सर्व मंडळी खुश होऊन जातात. परंतु या नगरात अशा प्रकारच्या कलाकार अनेक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तुमच्या श्रद्धेनं तुमच्या भक्तीमुळं आपल्याला मजबुरीनं या ठिकाणी 2 दिवस राहावं लागते. मजबुरी माझा नाही, लोकांच्या तगादा असला तरी सुद्धा मला मजबूर म्हणावं लागतं. महाराज मजबूर झाल्यानंतर कसं होईल आता लक्षात आलं का? महाराज असलेले लोक नाराज बी होऊ नये, मजबुरी बी होऊ नये. काय कुठं राहिलं तरी सगळं समाधानच आहे. युट्यूब मध्ये तुम्ही ऐकलं असाल, गुलबर्गामध्ये एक माणूस 50 लाखाचा 1 एकर जागा देऊन टाकला. एक व्यक्ती 50 लाखाचा मठ मानून टाकला. परंतु मला 2 दिवस राहायला वेळ भेटत नाही त्या ठिकाणी. म्हणून 3 वर्षाच्या नंतर मी त्या ठिकाणी वेळ दिलो. 11 दिवस त्या ठिकाणी अनुष्ठान केलं. तदनंतर देश समाधान होऊन गेले. गळ 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 रडत होते. मी म्हणलं मी रडलं तर हे लोक अजून जास्त रडतील म्हणून मी गप्प राहिलो, हसत हसत राहिलो, मध्ये गिळत राहिलो. परंतु मंगल सांगवी मध्ये तर पोट भरून रडलो. तेव्हा गोविंद काका गेल्यावर, कारण एवढं जीवलग मठाशी अनन्य संबंध असलेले गोविंदरावजी, त्यांच्यामुळे हे शोभा आपण या ठिकाणी पाहू लागलो. लक्षात आलं का? गोविंदरावजी, गंगाधरजी, अजून नारायणरावजी, जळबा पांचाळजी, हे जे बुजुर्ग लोक गुरुमौलीच्या प्रती एवढा नितांत निष्ठा बाळगणारे होते आणि त्यांच्यामुळं आज हे वैभव पाहू लागलो. वृक्ष लावणारे व्यवस्थित होते म्हणून आता या ठिकाणी आम्ही फळ खाऊ लागलो. अशा प्रकारच्या फळाचा आस्वादन करण्याकरता प्रतिवर्षी आम्हाला आनंद भेटत आहे. आणि या मंगलमय प्रसंगी गुरु महाराजजी या ठिकाणी कीर्तनकार संगमेश्वरजी फार सुंदर प्रसादाचा वाटप या ठिकाणी केलेलं आहे. आता पुढचा जो भाग आहे, उर्वरित जो कार्यक्रम आणि पार पडतील, गोंधळ न करता, गडबड न करता, सावधानपूर्वक उर्वरित कार्यक्रम आपल्याला आनंद लुटायचा आहे. सांब जय नम पार्वते हर 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 हर. संत शिरोमणी ब्रह्म स्वामी महाराज की, शिवाजी महाराज की जय. भवानी जय, भवानी वंदे भारत माता की.